आमचं म्हणणं आहे की आधी पहिल्यांदा हा ओला दुष्काळ आहे हे एकदा जाहीर, कारण ओला आणि सुक्याचे जरा निकष वेगवेगळे आहेत. पहिल्यांदा या ओल्या दुष्काळाने सर्वात मोठं संकट आहे लोक गावं सोडण्याची. 72च्या दुष्काळाचा अनुभव महाराष्ट्राला आहे. 72च्या भीषण दुष्काळामध्ये गावाचे मराठवाड्यातल्या मंडळी तुम्ही बोलता, आज मराठवाड्यातल्या मंडळींनी पिंपरी चिंचवडला 72ची वस्ती म्हणून तयार केलेली आहे आणि ती माणसं तिथे स्थायिक झालेली आहे. आमचं म्हणणं आहे की जे पाणी आलं, पाणी वाहून गेलं, पाणी नुकसान केलं, घरं पडली आहेत, बांध पडलेत, गोठे पडलेत, सगळं रस्ते खराब झालेले आहेत, माणसं मेली त्या माणसाचा पत्ता नाही, काही काय कळत नाही, अशी सगळी अनागोंदी झालेली आहे. अशा वेळेला सरकारचं काम आहे की जरा आपल्या त्या कामामध्ये जनतेचं सहकार्य घेणं. सरकारी यंत्रणेवर केवळ विलंब चालणार नाही. महाराष्ट्राचा इतिहास चांगला आहे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ निवारण समिती सरकारी नव्हे, गोखले अर्थसंस्थेसारख्या संस्थेने तयार केलं. काँग्रेसचं राज्य असायचं, परंतु दांडेकरांसारखी भीमा दांडेकरांसारखी माणसं आणि राजकीयपेक्षा नेते उद्धवराव पाटलांच्यासारख्यापासून सगळी मंडळी यामध्ये दत्ता चिपकांच्यापर्यंत SM मुखर्जींच्यासारखी माणसं सगळी पुढे यायची आणि करायची. आज त्याची गरज आहे. अजूनही लोकांना झालेल्या दुष्काळाची भीषणता कळाली नाही. मला नाही कळायचं, बाकीचं काय बोलू नये. मला माझ्या वयामुळे चालता येतं, पण मला कळतं आहे ना. तेव्हा पहिल्यांदा जाहीर दुष्काळ हे करा, दुष्काळ निवारण समितीचं काम ॲक्टिव्ह करा. तुम्ही तुमचा पक्षी जरा कमी करा आणि तातडीने केंद्राकडे याच्याकडे मागण्या करा की काय झालं, रस्त्यांचं काय झालं आहे, कशाचं काय झालं आहे. कारण सर्वात म्हणजे शाळा बंद पडलं आणि लोकांनी गावं सोडणं हे संकट सर्वात वाईट आहे. शेती सोडून दिलं काय होईल काय. तर संकटाची सावधान लागत आहे. नीटपणे सांगितलं पाहिजे लोकांना बोलावून मुख्यमंत्र्यांनी की असं असं होतं आहे, काय होतं आहे, काहीच होत नाही, सरकार पण करतं आहे वगैरे असं म्हणून चालणार नाही आणि आपल्यालाही गप्प बसून चालणार नाही. सरकारला आम्ही काही बेगिंग करत नाही आहोत, भीक नाही मागत. आमचं म्हणणं आहे आम्ही आता आमची वय काय, तुमच्याकडे पदाची मागणी करत नाही, पण या भीषण संकटाचा मुकाबला कसा करताय. एका बाजूला उद्योगधंदे यातून वाद करता आणि तिथं वातावरण होत असेल तर काय होईल. तेव्हा पुन्हा मी ते सांगत नाही. आपल्या जो पदरी अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा सरकारने घ्यावा. प्रतिष्ठेचा प्रश्न करू नये. कारण पूर्वीची राज्य काँग्रेसची होती, आता भाजपचं राज्य आहे सगळे. आता या भाजपला याचा अनुभव नाही आहे खरं सांगायचं. ते नव्या ह्याच्यात राहील, पण त्यांना गरज भासते गेली आणि निराम होता. पण लोकांना ते कळलं पाहिजे आणि आमच्यासारख्या सत्ताधारी लोकांचा तो भाग आहे. आम्ही गांधींच्या संस्कारात वाढलो, याच्यात सांगायला काही लाज वाटत नाही. आंबेडकरांच्या संस्कारात वाढलो ना, तर नाही कसं. तेव्हा आणि आम्ही हे तर सरकारला सांगतो की तुम्ही गप्प बसू होत असेल, पण तुम्हीच कोरापती काढणार, चवेचंही काम करू देणार नाही, अशी भूमिका सरकारने घेऊ नये. ठीक, ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.